ट्रॉफी लाभलेली आहे आणि जी एअर कूलर आहे ती आम्हाला पिशेगावचे उद्योजक सुधाभाई यांच्या वतीनं लाभलेले आहे। तर या स्पर्धेमध्ये मित्रांनो एकूण या गोलंदाजा आपण जर खेळ पाहिला तर 6 विकेट्स पूर्ण केल्या आणि 6 विकेट्स पूर्ण करत असताना पाहिलं तर आपण ज्यांनी पहिला दिवस गाजवला संघाचं नाव आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावत आणि खेळाडू ठरलाय निखिल पाटील बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट। शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं सुंदर ट्रॉफी त्यानंतर एअर कूलर। नक्कीच आता गरमीचे दिवस देखील येणार आहेत तुम्हाला परफेक्टली या कूलरचा वापर करायचा आहे। आपण फलंदाज आणि या फलंदाजासाठी आपण जर पाहिलं तर जी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे ती आम्हाला स्वर्गीय अभिमन्यू भास्कर माली यांच्या स्मरणार्थ दिगंबर ज्ञानेश्वर माली याचकडून लाभलेले आहे आणि जी कूलर आहे जी आम्हाला स्वर्गीय रामू शंभू पाटील यांच्या स्मरणार्थ अनंता पाटील यांच्या वतीने आम्हाला कूलर लाभलेले आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी सोमनाथजी पाटील आणि संदेशजी किनेला विनंती करतो की आपण पुढे यावं। बॅटच्या साहाय्याने तब्बल 84 धाबा ठोकल्या आणि मित्रांनो ज्याने तो कालचा दिवस गाजवला संघ आहे योगेश मूर्ती 11 आमने खेळाडू आहे किरण दलवी बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट। किरण दलवीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तब्बल 84 धावा त्याने पूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्या। नक्कीच अभिनंदन किरण तुला पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पुढील पारितोषिक आपण देणार आहोत 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे देणार आहोत। जी सुंदर आकर्षित ट्रॉफी पाहतोय मित्रांनो जी आम्हाला स्वर्गीय अनंत मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ देविदास मधुकर पाटील यांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया। सन्माननीय हरेश पाटील आपण पुढे यायचं आहे। आणि कॅश प्राइज सुद्धा आपण देणार आहोत। न्यू आई एकविरा चषक 2024 मधील 3रा क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय स्वर्गीय योगेश मूर्ती 11 आमने संघ आणि त्यांना आपण त्यांनी जिंकलेला आहे। सो अभिनंदन तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पुढील पारितोषिक आपण देणार आहोत 2य क्रमांकाचा पारितोषिक इथे आपण देऊया आणि 2य क्रमांकासाठी जी आम्हाला सुंदर ट्रॉफी लाभलेली आहे ती म्हणजे माजी उपसरपंच श्री अनिल अप्पा तिसकर यांच्या वतीने ही ट्रॉफी लाभलेली आहे। आणि व्यासपीठावरील सर्व जे पाहुणे उपस्थित आहेत त्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आपण देणार आहोत। सुंदर मानाचा करंडक त्यानंतर कॅश प्राइज आणि संघ ठरलाय पवन पुत्र पिसे संघ न्यू आई एकविरा चषक 2024 मधील रनर अप संघ पवन पुत्र पिसे। अतिशय सुंदर कामगिरी पिछे या स्पर्धेच्या माध्यमातून 2ऱ्या क्रमांकाचं मात्र नक्कीच पारितोषिक त्यांनी स्वीकारलंय। नक्कीच संघाचं अभिनंदन पाहुण्यांचा आभार। पुढील पारितोषिक आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज। या ठिकाणी पाहू शकाल सुंदर ट्रॉफी आपण जर पाहिली तर जे आम्हाला स्वर्गीय शांताराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दिनकर पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे। त्याचप्रमाणे सावतगावचे उद्योजक राजू म्हात्रे यांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स दिले आहे यांच्या माध्यमातून सोपानजी तिसकर यांच्या माध्यमातून आम्हाला ही ब्रँडेड बॅट लाभलेली आहे। तर सोपानजी तिसकर इथे उपस्थित आहेत मी विनंती करतो की आपण स्वतः पुढे यावं। मित्रांनो या आपण खेळाडूचा जर खेळ पाहिला या पूर्ण स्पर्धेमध्ये तर बॅटच्या साहाय्याने तब्बल 97 धावा ठोकल्या। एक अर्धशतकी इनिंग सुद्धा मात्र त्या 97 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना एकूण 3
विकेट्स प्राप्त केले आणि खेळाडू ठरला या ठिकाणी न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाचा किरण पाटील. हॅलो. तर नक्कीच सामनावीर मालिकावीर पारितोषिक आपण इथे देत आहोत. जबरदस्त कामगिरी आपल्याला किरण पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच ते पारितोषिक मात्र या ठिकाणी वितरित करतोय. आणि या स्पर्धेतील अंतिम पारितोषिक अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मी उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. व्यासपीठावरील सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे या. परेशजी पाटील, हरेश पाटील, बाळरामजी दलबी, सोमनाथ पाटील, संदेश केने, खंडू पाटील या सर्वांच्या उपस्थितीने आपण हे पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट न्यू आई एकविरा स्पोर्ट साबद. या सत्रातील नक्कीच नवीन संघाची बांधणी केली गेली आणि आतापर्यंत या संघानं 2 स्पर्धा जिंकल्या. पहिली स्पर्धा तुम्ही पाहिली असेल बापगावच्या मैदानावरती मेहर 11 बापगाव संघाची स्पर्धा प्रथमतः जिंकली आणि त्यानंतर न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती स्वतःची स्पर्धा होती आणि ती स्पर्धा मात्र या ठिकाणी जिंकली न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघानं. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा मानाचा करंडक इथे देत आहोत. जबरदस्त मात्र ही ट्रॉफी आणि पाहू शकाल हा मानाचा करंडक आम्हाला स्वर्गीय आरोही खंडू पाटील हिच्या स्मरणार्थ श्री खंडू गोपीनाथ पाटील यांच्या वतीनं ही ट्रॉफी नक्कीच देण्यात आली आणि तदनंतर रोख रक्कम. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो 3 दिवसांची स्पर्धा इथे मात्र आपण अनुभवली आणि ही स्पर्धा आता मात्र या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. सर्वांनी जात असताना मात्र सुखाने मात्र घरी जायचं आहे. पुन्हा भेटू आपण पुढील स्पर्धेमध्ये. तो